मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते. चला मग या मालिकेची अपडेट बघूया. पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नैनाचे इकडे डोहाळे जेवण असतात, तर नैनाचे इकडे ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू असतानाच नैनाचं सर्व काही पित्तळ उघडं पडतं. कारण नैना ही खोटी प्रेग्नेंट आहे हे सर्वांनाच माहिती होतं. नैना ही कलावर आरोप घालत असते की कलाने मला सांगितलं होतं हे सर्व काही करायसाठी. ते ऐकून कला मात्र नैनाच्या जोरात कानाखाली वाजवते आणि म्हणू लागते, तुझ्याकडून बहीण म्हणून तर काही अपेक्षा नव्हत्याच माझ्या, पण एक बाई म्हणून पण तू माझ्या नजरेतून उतरलीस आणि कोणतेही खोटे आरोप ही कला मान्य करणार नाही असं म्हणतच तोडसोड उत्तर ही कला ही एकदम धडाक्याने उत्तर देऊ लागते. तर ते सर्वजण बघतात तर सरोजला मात्र दोघींचाही खूपच राग येतो आणि सरोज म्हणू लागते, अशा खोट्या मुली मी माझ्या घरात खपवून घेणार नाही आणि ठेवणार सुद्धा नाही. असं म्हणतच लगेच सरोज ही कलाचा आणि नैनाचा हात पकडून कलाला आणि नैनाला घराबाहेर काढते. तर तेवढ्यातच तिथे अद्वैत येतो आणि अद्वैत म्हणत असतो, थांब आई, खरे खोटं बोलत असेल असं मला अजिबात वाटत नाही. ते ऐकून कला मात्र अद्वैतकडे बघतच राहत असते, कारण अद्वैतने कलाची बाजू घेतलेली असते. तर इकडे सरोजच्या तर पायाखालची जमीनच सरकते, कारण सरोजला अद्वैतचाही खूप राग येऊ लागतो, कारण अद्वैतने कलाची बाजू घेतलेली असते. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला हे एपिसोड बघायचं असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. कला आणि अद्वैतची जोडी तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा.